नमस्कार मित्रांनो, तर सफर विथ साक्षरच्या या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही चाललो आहोत नाशिकला चाललो आम्ही त्र्यंबकेश्वरला. तर हा प्लॅन आमचा 2-3 महिन्या अगोदरच बनला होता आणि तो आता सक्सेस झाला या तारखेला. म्हणजे आजची तारीख आहे 27. तर आम्ही या 27 तारखेच्या रात्री आम्ही आता निघणार आहोत. तर सगळं टायमिंग वगैरे आमचं अगोदरच फिक्स झालं आहे, ग्रुपवरती सगळं डिस्कशन वगैरे झालेलं आहे. आणि तर तो दिवस आला आहे आता जवळ. आम्ही तिथे जाणार आहोत आणि खूप मजा मस्ती करणार आहोत. सगळं रेडी झालेलं आहे, फक्त आता पॅकिंग करायची आहे आणि आम्हाला निघायचं आहे. जर तुम्हाला ही मजा मस्ती बघायची असेल तर हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि पूर्ण हा ब्लॉग बघून तुम्ही ही मजा घ्या. तर हा प्रवास असा होणार आहे की इथून मी भाईंदरवरून दादरला तिथे जाणार आहे. दादरवरून आमची बस आहे, ती 10 वाजताची बस आहे. म्हणजे आम्हाला ती बुक केलेली आहे मी, तर ती टायमिंगनुसार आम्हाला जावं लागणार. बाकीची पब्लिक तिकडून नाही येणार, जी कल्याण या साईडला राहणारी पब्लिक आहे ती तिकडून येणार आहे दादरला. दादरवरून सगळे आम्ही एकत्र फिरणार आहोत. तर तुम्हाला हे सगळं बघायचं असेल तर हा ब्लॉग तुम्ही बघा, पूर्ण बघा आणि मजा करा. आणि आम्ही मजा करणार आहोत, तुम्ही ती मजा बघा आणि एन्जॉयमेंट करा हा ब्लॉग. तर गाईज फायनली आता रेडी झालेलं आहे. आता बॅग वगैरे पॅक झालेली आहे आणि आता मी निघणार आहे. तर तिकडे तुम्हाला डायरेक्ट भेटूया. सगळे पब्लिक तिकडे येणार आहे दादरला आणि मग दादरवरून आम्ही आमची जर्नी स्टार्ट करू. गाईज बस आमची लेट झालेली आहे आणि आम्ही आता पुढे जाऊन त्याला बसणार आहोत. सगळे मंडळी आलेले आहेत, बहुतेक मंडळी तिकडून येणार आहे डायरेक्ट. आणि आता आम्ही चालतोय पुढे, सगळी बाकी पब्लिक पाठवून येतो, सगळी बाकी आहे सगळी. आणि आम्ही आता चालतोय तिकडे जाऊन बसणार आहोत. जर्नी स्टार्ट व्हायच्या अगोदर पूजा वगैरे करून होते आणि मग जर्नी स्टार्ट करू. है वीडियो साक्षर मेरा लो. हाँ ले लो ये एड़ा सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळूबाई दोहार माझ्या सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळूबाई दोहार माझ्या आधी जाऊन पोलीस बोलवा मग खुशाल पतंग उडवा मला कीर्तीच्या जुल्यात जुळवा आणि इष्टाचा गुलकंद फिरवला. ए बघा हाय बाय करा जरा. तर मित्रांनो शुभ सकाळ आणि आम्ही फायनली इकडे पोचलो आहोत. तर आता पुढे भरपूर लाईन आहे. आता बघूया पुढे जाऊन आम्हाला किती वेळ लागतो आहे आणि किती नाही ते. मग आम्ही दर्शन घेऊ. तर गाईज भरपूर गर्दी आहे आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे ते जास्तच गर्दी आहे.
आणि आम्हाला इथे 10:30 वाजले आत्ताच. आम्हाला 5 वाजेपर्यंत दर्शन होईल असं आम्हाला वाटतं. तर हा ब्लॉग इथे संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि